आज या आपण बायबल परमेश्वराची आज्ञा आहे शीर्षक उपदेशासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया. स्वर्गामध्ये परमेश्वराचे पद काय आहे? अर्थातच ते आपले पिता आहेत, पण त्यांचे अधिकृत शीर्षक राजांचे राजा हे आहे. आपण राजाच्या सर्व वचनांना कसे व्यक्त करू शकतो? त्या राजाच्या आज्ञा आहेत. कोणीही राजाच्या आज्ञेकडे दुर्लक्ष करू शकत नाही, हो ना? इब्री अध्याय 3 आणि 4 मध्ये लिहिले आहे की ज्या लोकांनी आज्ञा पाळली नाही ते कधीच त्यांच्या विसाव्यात प्रवेश करू शकले नाही. हे वचन बायबलमध्ये का लिहिलेले आहे? असे यामुळे आहे कारण की परमेश्वराचे वचन ही राजाची पूर्ण आज्ञा आहे. जुन्या काळात जेव्हा राजे राज्य करत होते तेव्हा राजाच्या शब्दांची अवज्ञा करणे हा देशद्रोह समजला जात असे. त्याची शिक्षा मृत्यू होती. हे लक्षात घेता आपण परमेश्वराच्या वचनाला एक संपूर्ण आज्ञा मानतो का? म्हणून प्रकटीकरण अध्याय 22 वचन 18 ते 19 परमेश्वराच्या वचनामध्ये भर घालण्याबद्दल काय म्हणते? परमेश्वर पीडा आणतील. बायबलमध्ये भर घालण्याचा अर्थ आहे की कोणी आपल्या विचारांना राजांचे राजा सर्वशक्तिमान परमेश्वराच्या आज्ञेत जोडत आहे. तसेच जर कोणी बायबलमधून वचनांना काढून टाकले तर काय होईल? त्याचा वाटा पवित्र नगरीतून परमेश्वर काढून टाकतील. दुसऱ्या शब्दांमध्ये दोन्ही क्रिया नाशाकडे घेऊन जातात. असे का आहे? असे यामुळे आहे कारण की बायबल हे परमेश्वराचे वचन राजाची संपूर्ण आज्ञा आहे. मात्र मला पूर्णपणे त्यांची आज्ञा पाळली पाहिजे असा विचार करण्याऐवजी आपण असा विचार करून की हा फक्त एक चांगला शब्द आहे किंवा हा फक्त मार्गदर्शनाचा संदेश आहे याला सहजपणे घेत नाही का? जसे की बायबल राजाची संपूर्ण आज्ञा आहे म्हणून इतरजण आपल्याला कसे पाहतात याने काहीच फरक पडत नाही. आपण स्वर्गाच्या राजाच्या पवित्र आज्ञांचे पालन करत आहोत. शब्बात दिवस कोणाची आज्ञा आहे? वल्हांडण कोणाची आज्ञा आहे? त्या राजांचे राजा आणि प्रभूंचे प्रभू परमेश्वराच्या आज्ञा आहेत. मग स्वर्गाचे नागरिक या रूपामध्ये आपण स्वर्गीय राजाच्या आज्ञांना कसे स्वीकारले पाहिजे? आपण त्यांच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे. मग परमेश्वर आपल्यासाठी स्वर्गाचे दार उघडतील. ते आपल्याला त्यांच्या संतानांच्या रूपात स्वीकारणार नाहीत का? जसे की बायबल परमेश्वराची आज्ञा आहे म्हणून शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ ही देखील राजाची एक आज्ञा आहे. मात्र जर एखाद्याने म्हटले मला शब्बात दिवस शनिवारच्या तुलनेत रविवार जास्त आवडतो तर ते राजाच्या आज्ञेसोबत कसे वागत आहे? भूतकाळात राजाची आज्ञा मोडण्याचा अर्थ मृत्यू होता. स्पष्टपणे सांगायचे तर हा देशद्रोह होता. अशा प्रकारे बायबलमध्ये दानिएलमध्ये असे लिहिले आहे की परमेश्वराच्या आज्ञा मोडणे अपराध आहे. आपण असे कधीच म्हटले नाही पाहिजे. जरी हे बायबलमध्ये लिहिलेले आहे तरी मी इतरांना काही वेगळे करताना पाहिले आहे. काही लोक विचार करू शकतात इतर लोक रविवारी उपासना करतात, चर्च ऑफ गॉड शनिवारी उपासना का करते? असे यामुळे आहे कारण की आपण राजाच्या आज्ञांचे पालन करत आहोत. या कारणास्तव येशूने परमेश्वराच्या आज्ञेबद्दल काय म्हटले? मला माहित आहे की त्याची आज्ञा सार्वकालिक जीवन आहे. येशू या पृथ्वीवर शरीरामध्ये आले आणि अशा शिकवणी दिल्या.
म्हणून जेव्हा बायबल म्हणते शब्बात दिवस पाळ, तेव्हा आपण तो पाळला पाहिजे. जर असे लिहिले आहे वल्हांडण पाळ, तर आपण तो पाळला पाहिजे. या आपण तिमथ्याला पहिले पत्र अध्याय 6 वचन 15 वर एक दृष्टी टाकूया. तिमथ्याला पहिले पत्र अध्याय 6 वचन 15 मध्ये असे लिहिले आहे, जो धन्य व एकाच अधिपती तो कोण आहे? राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू. बायबल राजाची आज्ञा आहे. या आपण योहानाचे पुस्तक अध्याय 8 वर जाऊया. योहान अध्याय 8 वचन 47 मध्ये येशू म्हणतात, जो देवापासून आहे तो देवाची वचने ऐकतो, तुम्ही देवापासून नाही म्हणून तुम्ही ऐकात नाही. येशूने म्हटले की जे परमेश्वराची आज्ञा मोडतात ते परमेश्वरापासून नाहीत, आणि जे परमेश्वराचे आहेत ते परमेश्वराच्या वचनांचे पालन करतील. येशूने या प्रकरणात स्पष्ट मार्गदर्शन दिले. सध्याच्या जगामध्ये लोक शब्बात दिवस आणि वल्हांडणाऐवजी ख्रिसमस पाळतात, वधस्तंभाची उपासना करतात आणि रविवारची उपासना करतात. ते परमेश्वराच्या आज्ञांना अस्वीकार करत आहेत. या लोकांसारख्या मार्गावर चालण्याचा अर्थ आहे एका बंडखोर गटाचा भाग होणे. जोसेन राजघराण्यामध्ये देशद्रोही व्यक्तीच्या 3 पिढ्यांना मारले जात असे. हे सर्वात मोठे पाप होते याची आपण खात्री करू शकत नाही का? या आपण योहान अध्याय 8 वचन 51 वर जाऊया. या आपण वचन 51 पाहूया. येशूने म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, जर कोणी माझे वचन पाळील तर त्याला मरणाचा अनुभव कधीही येणार नाही. जे राजांचे राजा आहे त्या परमेश्वराच्या वचनांची आपल्या इच्छेप्रमाणे उपेक्षा नाही करण्यात आली पाहिजे. जसे की त्या राजाच्या आज्ञा आहेत म्हणून आपण त्यांचे पालन केले पाहिजे. ही परमेश्वराच्या राज्यातील लोकांची जबाबदारी आहे. मात्र काही जण म्हणतात, माझी परिस्थिती थोडी वेगळी आहे, माझे सध्याचे वातावरण वेगळे आहे, सबब सांगण्याची गरज नाही. जे परमेश्वराच्या आज्ञांचा आदर करतात ते स्वर्गाचे लोक आहेत, हो ना? काही जण म्हणू शकतात, परमेश्वराचे वचन असे म्हणते, पण जर आपण असे केले तर आपण जीवन कसे टिकवून ठेवू शकतो? आपण इतरांसोबत मिळून मिसळून राहण्याची गरज नाही का? सर्व लोकांनो, कृपया हे वचन लक्षात ठेवा, बायबलमध्ये काही भर घालू नका किंवा काढून टाकू नका. अनुवादमध्ये असे लिहिलेले आहे की जो परमेश्वराच्या वचनाचे पालन करतो तो आत येताना आणि बाहेर जाताना आशीर्वादित होईल. याउलट जे लोक परमेश्वराच्या वचनाला नाकारतात ते आत येताना आणि बाहेर जाताना शापित होतील. स्वर्गीय संतानांनी परमेश्वराचा आवाज ऐकून त्यांच्या सर्व आज्ञांचे पालन केले नाही पाहिजे का? उदाहरणार्थ, जेव्हा परमेश्वर आपल्याला वल्हांडण पाळण्याची आज्ञा देतात तेव्हा कोणतीच सबब नसली पाहिजे. जर आपल्या समोर 2 मार्ग आहेत तर आपण कोणाचे अनुसरण केले पाहिजे? उदाहरणार्थ, समजा की 2 व्यक्ती रस्त्यावरून चालत आहेत आणि एक कुत्रा त्यांच्या मागे येतो. चालत ते रस्त्याच्या एका वळणावर पोहोचतात. एक व्यक्ती डावीकडे जातो आणि दुसरा उजवीकडे. मात्र कुत्रा उजवीकडे जातो. मग तो कोणाचा कुत्रा आहे? हा उजवीकडे गेलेल्या व्यक्तीचा कुत्रा आहे. सध्या जसे की आपण या जगामध्ये राहतो जेथे सर्व गोष्टी गोंधळात टाकणाऱ्या आहेत, म्हणून आपण खऱ्या आणि खोट्यामध्ये फरक करू शकत नाही. तथापि जे परमेश्वराच्या बाजूने उभे आहेत आणि जे उभे नाहीत त्यांच्यात आपण एक स्पष्ट विभाजन पाहू शकतो.
हे या गोष्टीवरून ठरवले जाऊ शकते की ती व्यक्ती परमेश्वराच्या आज्ञेला महत्त्व देते की नाही. बायबल फक्त 2000 वर्षांपूर्वीचा येशूबद्दलचा एक ऐतिहासिक अहवाल किंवा इतिहास आणि राजांचे पुस्तक नाही. बायबल कसे लिहिले गेले? प्रेषित पेत्राद्वारे लिहिलेल्या वचनांमध्ये म्हटल्याप्रमाणे पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या संदेष्टांनी परमेश्वरापासून आलेला संदेश सांगितला आहे. ज्यांनी ह्या सर्व शिवणींच्या सूचना दिल्या आहेत ते परमेश्वर आहे. असे असले तरी काही लोक म्हणतात हे इतिहासाचे एक पुस्तक आहे, ते बायबल कसे असू शकते? काही लोक मूर्खपणे अशा गोष्टी बोलतात. परमेश्वर जे सुरुवातीपासून शेवट पाहतात त्यांनी आपल्या तारणासाठी इतिहासाच्या संदेशांमध्ये काही समाविष्ट केले आहे, जसे की हे तुम्हाला नाशाकडे घेऊन जाईल पण ते तुम्हाला स्वर्गात घेऊन जाईल. अगदी स्तोत्रसंहिता आणि नीतिसूत्रे या पुस्तकांमध्ये देखील, तसेच आपल्या निर्मितीचे वर्णन करणाऱ्या वचनांमध्ये आणि दानियेल व प्रकटीकरणाच्या भविष्यसूचक सामग्रीमध्ये देखील परमेश्वराने आपली इच्छा ठेवली आहे. परमेश्वराने विविध साधनांच्या माध्यमातून आपल्या आज्ञांना दिले आहे. या आज्ञांचे पालन करणे आपल्यासाठी अत्यावश्यक आहे, पण परमेश्वराने म्हटले की जग या शिकवणींना समजू शकणार नाही. परमेश्वराने म्हटले, फक्त माझी मेंढरे माझी वाणी ऐकतील. जे त्यांची मेंढरे नाहीत ते त्यांची आज्ञा समजू शकत नाहीत असे त्यांनी म्हटले नाही का? परमेश्वराच्या आज्ञांपैकी त्यांनी म्हटले, माझ्या लोकांना माझ्या नामाची ओळख होईल. त्यांनी यशया संदेष्टाद्वारे या वचनांची घोषणा केली नाही का? आज या आपण त्या नवीन नावाबद्दल जाणून घेऊया ज्याचा वापर येशू दुसऱ्यांदा आल्यावर करतील. या आपण मत्तय अध्याय 28 वचन 18 पाहूया. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा, त्यांना काय? पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे. बाप्तिस्मा घेणे हे तारणाचे चिन्ह आहे. पेत्राचे पहिले पत्र अध्याय 3 मध्ये स्पष्टपणे म्हटलेले आहे की बाप्तिस्मा आपल्या आत्म्यांना वाचवतो. मग मत्तय अध्याय 28 मध्ये पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा कशाला सूचित करतात? हे परमेश्वराला सूचित करत नाहीत का? पित्याच्या युगामध्ये त्यांना यहोवा म्हटले गेले. पुत्राच्या युगामध्ये त्यांना येशूच्या नावाने ओळखले गेले. बहुतेक लोक या नावांशी परिचित आहेत. मात्र पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याचे नाव आहे. तरीही लोकांना पवित्र आत्म्याचे नाव माहीत नाही. जसे की त्यांना हे नाव माहीत नाही म्हणून ते यहोवा आणि येशूच्या नावाचा देखील उल्लेख करत नाहीत, पण फक्त म्हणतात, मी तुम्हाला पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा देतो. ते फक्त शीर्षके आहेत, नावे नाहीत. नावे आणि शीर्षके पूर्णपणे भिन्न आहेत. परमेश्वराने म्हटले, लोकांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. ही कोणाची आज्ञा आहे? राजांचे राजा परमेश्वराची ही आज्ञा आहे. तथापि असंख्य चर्च या आज्ञेचे पालन करतात का? चर्च ऑफ गॉडला सोडले तर कोणतेच चर्च असे करत नाही. सर्व लोकांनो, असा विचार करून फक्त गृहीत धरू नका की बायबल चांगले लोक बनण्याच्या शिकवणींनी भरलेले असले पाहिजे. त्यापेक्षा आपण असा विचार केला पाहिजे, ही राजाची संपूर्ण आज्ञा आहे. स्वर्गाच्या संतानांच्या रूपात मी प्रत्येक वचनाला संपूर्ण समजले पाहिजे.
जर आपण आज्ञेसोबत कोणत्याही विरोधाचा सामना केला तर आपण प्रथम आज्ञेचे पालन केले पाहिजे आणि उरलेले मुद्दे परमेश्वरावर सोपवले पाहिजे. जेव्हा आपण मत्तय अध्याय 28 वर परत येतो तेव्हा बाप्तिस्म्याचा सर्वात महत्त्वाचा भाग पवित्र आत्म्याचे नाव आहे. हेच कारण आहे की ख्रिस्ताच्या प्रथम आगमनावेळी प्रथम चर्चच्या संतांनी प्रथम येशूच्या नावाची घोषणा केली. तुरुंगाधिकाऱ्याने विलक्षण दृश्य पाहिल्यानंतर त्याने पौल आणि सीला यांना विचारले, माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे? त्यावेळी पौल आणि सीला यांनी त्याला सर्वात प्रथम काय शिकवले? त्यांनी त्याला त्या युगाचे तारणकर्ता येशूचे नाव शिकविले. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. सर्व लोकांनो, त्यांचे नाव जाणून घेतल्याशिवाय आपण कधी वाचू शकत नाही. पवित्र आत्म्याच्या युगातही आपण नवीन नाव ख्रिस्त आन्सांगहोंग आणि नवीन यरुशलेम स्वर्गीय माता यांचे गौरव चमकवले पाहिजे. हे काय आहे? ही संपूर्ण आज्ञा आहे जी परमेश्वराने आपल्याला आपल्या तारणासाठी दिली आहे. आपण त्यांचे नाव जाणून घेण्याचे निश्चित कारण नसले पाहिजे का? परमेश्वराने आपल्याला लोकांना 3 नावांनी बाप्तिस्मा देण्याची आज्ञा दिली. उत्पत्तीपासून जगाच्या शेवटपर्यंत परमेश्वराने त्यांच्या प्रशासन कार्याला 3 युगांमध्ये विभागले आहे. या आपण प्रार्थनेबद्दल विचार करूया. आजकाल जेव्हा आपण चर्चला जातो तेव्हा सर्वजण येशूचे नाव पुकारतात. तुम्ही येशूच्या नावाने प्रार्थना का करता? जर तुम्ही त्यांना हे विचारले तर ते अचूक कारण सांगू शकणार नाही. येशूच्या येण्यापूर्वी दृढ विश्वास ठेवणारे लोक होते, जसे की अब्राहम, नोहा आणि मोशे सारखे लोक ज्यांनी इस्रायल लोकांना मिस्रातून बाहेर काढले. मात्र त्यांनी येशूच्या नावाने प्रार्थना केली का? नाही, त्यांनी केली नाही. अब्राहम, नोहा आणि मोशे या सर्वांनी प्रार्थना केली. तसेच यहोशवाने नेहमी अडचणीच्या वेळी परमेश्वराकडे प्रार्थना केली. जेव्हा एलियाने कर्मेल डोंगरावर 850 खोट्या संदेष्टांचा सामना केला तेव्हा त्याने देखील प्रार्थना केली. मग त्यांनी कोणाच्या नावाने प्रार्थना केली? आजकाल लोकांना वाटते की त्यांनी फक्त येशूच्या नावाने प्रार्थना केली पाहिजे. त्यांना पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या युगाच्या अस्तित्वाची जाणीव नाही. तरीही ते अब्राहम आणि मोशेचा आदर करतात. ते एलियाचाही आदर करतात. मात्र या व्यक्तींनी येशूच्या नावाने प्रार्थना केली नाही याकडे ते लक्ष देत नाहीत. मग हे लोक ज्यांनी येशूच्या नावाने प्रार्थना केली नाही ते वाचवले गेले का? खरंतर ते वाचवले गेले होते. येशूने म्हटले, पुष्कळ जण स्वर्गाच्या राज्यात अब्राहम, इसहाक व याकोब ह्यांच्या पंक्तीस बसतील. ते सर्व स्वर्गाच्या राज्यात आहेत. पण त्यांनी येशूच्या नावाने प्रार्थना केली नाही. असे का होते? याबद्दल आपण स्वतःला विचारण्याची गरज आहे. आज्ञा कधी देण्यात आली होती? पिताच्या युगामध्ये, पुत्राच्या युगामध्ये की पवित्र आत्म्याच्या युगामध्ये? पित्याच्या युगामध्ये अब्राहम, इसहाक, याकोब, नोहा, एलिया आणि अलिशा सारखे विश्वासाचे महान पूर्वज होते. त्यांनी कोणाच्या नावाने प्रार्थना केली? त्यांनी यहोवाच्या नावाने प्रार्थना केली. तसेच दावीद राजा आहे ज्याला आपण चांगल्या प्रकारे ओळखतो. दावीद राजाने नेहमी यहोवाच्या नावाने प्रार्थना केली. आजच्या चर्चमध्ये लोक असा आग्रह धरतात की जोपर्यंत ते येशूवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत कोणाचे तारण होऊ शकत नाही. त्यांच्या आग्रहाप्रमाणे ज्यांनी फक्त या यहोवावर विश्वास ठेवला त्यांना वाचवले नाही आले पाहिजे, तरीही येशूने म्हटले की ते स्वर्गाच्या राज्यात बसतील. हे गोंधळात टाकणारे नाही का?
त्यामुळे आपण समजले पाहिजे की यहोवा परमेश्वर कोण आहे. यहोवा परमेश्वर येशूच्या नावाने शरीरात आले नाहीत का? जेव्हा आपण ओळखणार की ते एकाच आहे, तेव्हा आपण शोधू शकतो की एक युग होते जेव्हा आपल्याला यहोवाचे नाव पुकारायचे होते. ते युग होते जेव्हा आपण येशूच्या नावाने तारण प्राप्त केले, आणि आणखी एक युग आहे जेव्हा आपण येशूचे नवीन नाव पुकारले पाहिजे. बायबलचे ज्ञान कमी असल्यामुळे लोक नष्ट होतात. हे होशेयमध्ये लिहिले आहे, ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. ते पाहत असता पाहत नाहीत, ऐकत असता ऐकत नाहीत व त्यांना समजतही नाही. परमेश्वराचे वचन ही राजाची संपूर्ण आज्ञा आहे. प्रत्येक युगानुसार वेगवेगळ्या आज्ञा आहेत. या आपण ह्या प्रकरणाचे सविस्तर परीक्षण करूया. स्तोत्रसंहिता अध्याय 116 वचन 4. या आपण अध्याय 116 वचन 4 पाहूया. तेव्हा मी कोणाच्या नावाचा, परमेश्वराच्या नावाचा धावा करून म्हणालो, हे परमेश्वरा, तुला मी विनवतो की माझा जीव मुक्त कर. बहुतेक स्तोत्रसंहिता दाविदाने लिहिलेले होते. दाविदाने कोणाच्या नावाने प्रार्थना केली? त्याने यहोवाचे नाव पुकारले. मग कोणत्या क्षणापासून लोकांनी येशूच्या नावाने प्रार्थना करण्यास सुरुवात केली? जुन्या कराराच्या काळाच्या शेवटी येशू या पृथ्वीवर आले. या आपण योहानकृत शुभवर्तमान अध्याय 16 वचन 24 वर एक दृष्टी टाकूया. हे येशूकडून येणारे वचन आहे. या वचन 24 पाहूया. तुम्ही अजून, म्हणजे या क्षणापूर्वी, माझ्या नावाने काही मागितले नाही. याचा अर्थ असा नाही का की त्यांनी त्यांच्या नावाने प्रार्थना केली नाही? यापूर्वी सर्व प्रार्थना यहोवाच्या नावाने केल्या जात होत्या. मात्र येशूने म्हटले, मागा, माझ्या नावाने प्रार्थना करा, म्हणजे तुम्हाला मिळेल, त्यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. 3 युगांमधून येशूच्या येण्यापूर्वी राहणारे सर्व लोक पिताच्या युगातील होते. म्हणून त्यांनी पिता परमेश्वर या यहोवाच्या नावाने तारण प्राप्त केले. मग पुढच्या युगामध्ये येशू पुत्राच्या रूपात आले. तेव्हापासून त्यांनी शिष्यांना पुत्राच्या युगातील तारणकर्ता येशूच्या नावाने प्रार्थना करण्याची सूचना दिली. मग येशूचे अनुकरण करणारे शिष्य नेहमी येशूच्या नावाने प्रार्थना करत होते का? तसेच जेव्हा येशूने प्रार्थना केली तेव्हा त्यांनी स्वतःच्या नावाने प्रार्थना केली का? नाही, त्यांनी असे केले नाही. योहानकृत शुभवर्तमान अध्याय 14 नुसार त्यांनी शिष्यांना आपल्या नावाने प्रार्थना करण्यास का सांगितले? त्यांनी म्हटले, मी पित्याकडे जातो. तेव्हापासून येशूच्या नावाने प्रार्थना करण्याची आज्ञा लागू झाली. भाऊ आणि बहिणींनो, जसे की मी राजाची आज्ञा ही अभिव्यक्ती वापर आहे, म्हणून हे थोडेसे विचित्र वाटू शकते, पण हे फार महत्त्वाचे आहे. परमेश्वरावर प्रेम करणाऱ्या दावीद आणि श्लमोनासारख्या राजांबद्दल विचार करा. यशया आणि हेजकेल सारखे संदेष्टे देखील होते. जुन्या करारामध्ये लिहिलेल्या विश्वासू पूर्वजांच्या नोंदींमध्ये जे येशूच्या येण्यापूर्वी राहत होते, येशू नावाचा एकही उल्लेख नाही. मात्र येशू आल्यानंतर त्यांनी काय म्हटले? आतापासून तुम्ही माझ्या नावाने प्रार्थना करा. मग यहोवा परमेश्वर येशू ख्रिस्तापेक्षा वेगळे आहेत का? ते वेगळे नाही. या प्रकरणाबद्दल या आपण यशयाचे पुस्तक अध्याय 9 वचन 6 वर एक दृष्टी टाकूया. यशया अध्याय 9 वचन 6 मध्ये असे लिहिले आहे, कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हाला पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यांवर सत्ता राहील. त्याला काय? अद्भुत, मंत्री, समर्थ देव, आणखी काय तर सनातन पिता म्हणतील. फक्त परमेश्वरालाच आपले आत्मिक पिता म्हटले जाऊ शकते.
परमेश्वर आपले पिता आहेत. तरीही हे पिता एका बाळाच्या आणि पुत्राच्या रूपात पृथ्वीवर प्रकट झाले. जेव्हा ते प्रकट झाले तेव्हा त्यांनी यहोवा हे नाव ठेवले का? नाही, त्याऐवजी त्यांना येशू म्हणण्यात आले. अशा प्रकारे यहोवा हे नाव आणि येशू हे नाव एकाच परमेश्वराचे नाव आहे. जेव्हा परमेश्वराने शरीर धारण केले आणि या पृथ्वीवर प्रकट झाले तेव्हा त्यांनी येशू या नावाचा वापर केला. म्हणूनच येशूने म्हटले, तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही, पण आतापासून माझ्या नावाने प्रार्थना करा. त्या क्षणापासून त्यांनी येशूच्या नावाने प्रार्थना केली. आपल्या 3.5 वर्षांच्या सेवाकार्याच्या शेवटी येशू वधस्तंभावर मरण पावले, 3ऱ्या दिवशी मेलेल्यांतून पुन्हा उठले आणि भविष्यवाणीनुसार 40 दिवसांनंतर स्वर्गात गेले. मग त्यांनी आपल्या दुसऱ्या आगमनाबद्दल सांगितले. हे इब्री अध्याय 9 मध्ये लिहिले आहे की जे त्यांची वाट पाहत आहेत त्यांच्या तारणासाठी ते दुसऱ्यांदा येतील. दुसऱ्यांदा येणारे ख्रिस्त कोणत्या नावाचा वापर करतील? येशूच्या नवीन नावाचा. यहोवा परमेश्वर, येशू ख्रिस्त आणि नवीन नाव हे एकाच परमेश्वर आहे. मात्र प्रत्येक वेळी जेव्हा ते या पृथ्वीवर आले तेव्हा ते एका वेगळ्या नावाने प्रकट झाले. मग ते कधी येतील? मत्तय अध्याय 24 मध्ये येशू म्हणतात, जेव्हा अंजिराच्या झाडाची डाहळी कोमल असता तिला पाने फुटू लागली, म्हणजे मी जवळ दाराशीच आहे असे तुम्ही समजा. दुसऱ्या शब्दांमध्ये, जेव्हा इस्रायल देश स्वातंत्र्य प्राप्त करील तेव्हा मी दार ठोठावीन. ती वेळ कधी आहे? मे 1948 मध्ये इस्रायल राष्ट्राने जवळपास 1900 वर्षांनंतर आपले स्वातंत्र्य प्राप्त केले. त्यावेळेपासून पवित्र आत्म्याचे युग सुरू होते. मग परमेश्वर अजूनही येशूच्या नावाचा वापर करणे सुरू ठेवतात का? सर्व लोकांनो, नाव खरोखर महत्वाचे आहे. प्रथम चर्चच्या काळात जेव्हा जेव्हा ते येशूचे नाव पुकारत होते तेव्हा उल्लेखनीय घटना घडत होत्या. परिणामस्वरूपाने पुत्राच्या युगामध्ये प्रथम चर्चच्या सर्व संतांनी येशूच्या नावाचा प्रचार केला की येशूच तारणकर्ता आहे. पित्याच्या युगामध्ये सर्वांनी घोषणा केली, यहोवा शिवाय कोणी त्राता नाही. यहोवा आपला मेंढपाळ, आपला काठी आणि दिवा आहे. या प्रकारे त्यांनी परमेश्वराबद्दल साक्ष दिली. या आपण प्रकटीकरण अध्याय 3 वचन 12 वर जाऊया. या आपण वचन 12 पाहूया. जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन, तो तेथून कधीही बाहेर जाणार नाही. त्याच्यावर माझ्या देवाचे नाव, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरुशलेम, म्हणजे माझ्या देवाची नगरी, तिचे नाव आणि माझे नवे नाव लिही. येथे मी कोणाला दर्शवित आहे? हे येशूला दर्शवित आहे. म्हणून येशूचे नवीन नाव आहे. आपण या नवीन नावाला भेटले पाहिजे व नवीन नावाचा प्रचार सर्व लोकांना केला जाईल आणि नवीन नावाद्वारे परमेश्वर अंधकाराचे साखळदंड तोडून टाकतील. म्हणूनच परमेश्वराने आपल्याला येशूचे नवीन नाव देण्याचे अभिवचन दिले आहे. येशूच्या नवीन नावाचा वापर कधी केला जाईल? आपण पवित्र आत्म्याच्या युगामध्ये जगत आहोत. आता येशूचे नवीन नाव सर्व मनुष्यजातीला माहीत असले पाहिजे. 2000 वर्षांपूर्वी जेव्हा येशूने नासरेथमध्ये सुवार्तेचा प्रचार केला आणि त्यांच्या शिष्यांनी जेथे कोठे ते गेले तेथे त्यांच्या नावाचा प्रचार केला, तेव्हा लोकांनी त्यांना नासोरी पंथ म्हटले.
जसे की प्रेषितांची कृत्ये अध्याय 24 मध्ये लिहिले आहे. असे यामुळे होते कारण की त्यांनी नवीन कराराचा प्रचार केला, जो पूर्वी कधी ऐकलेला नव्हता आणि तो पूर्णपणे वेगळा होता. परमेश्वर पृथ्वीवर आले आणि आपल्या पूर्ण आज्ञेची घोषणा केली, जुन्या गोष्टी टाकून दिल्या जातील. आता जे नवीन आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. जरी त्यांनी आपल्या लोकांना एक नवीन प्रणाली दिली, तरी इस्रायल लोकांनी असे बोलून ती स्वीकारण्यास नकार दिला, आम्ही तिचे पालन करणार नाही. जरी ही राजाची आज्ञा असेल, पण जुना करार चांगला आहे. येशूने नवा करार दिला, वल्हांडण, शब्बात दिवस आणि बाप्तिस्मा विधी. पण त्यांनी ते नाकारले. हे असे आहे जसे की राजाने घोषणा केली, आजपासून मी तुम्हाला एक वेगळी आज्ञा देतो. अशा प्रकारे परमेश्वराने आपली नवीन आज्ञा दिली आणि नवीन कराराची वेळ सुरू केली. येशूद्वारे नवीन कराराची घोषणा करण्यापूर्वी जुना करार प्रभावी असू शकत होता. मात्र नवीन कराराची वेळ सुरू झाली आहे आणि परमेश्वराने आपल्याला नवीन नियमशास्त्र दिले आहे. आपण या नवीन नियमशास्त्राचे पालन केले नाही पाहिजे का? परमेश्वराने म्हटले, तुम्ही लोकांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा दिला पाहिजे. आपण नवीन नाव ओळखले नाही पाहिजे का? नवीन नाव काय आहे? यशया अध्याय 25 मध्ये असे लिहिले आहे, पहा, हा आमचा देव, ह्याची आम्ही आशा धरून राहिलो, तो आमचे तारण करील. दुसऱ्या शब्दांमध्ये, जे राखून ठेवलेल्या द्राक्षारसाने मृत्यूला कायमचा नाहीसा करतात, ते आपले परमेश्वर आहे. अशा प्रकारे परमेश्वराने आपल्याला अगोदरच त्यांच्या येण्याबद्दल माहिती दिली आहे. जे त्यांची वाट पाहतात त्यांच्या तारणासाठी ते दुसऱ्यांदा शरीरामध्ये दिसतील. मीखा अध्याय 4 मध्ये असे लिहिले आहे, शेवटल्या दिवसांत असे होईल की परमेश्वराच्या मंदिराचा डोंगर पर्वतांच्या माथ्यावर स्थापण्यात येईल. तो आम्हाला आपले मार्ग शिकवो. आपण पवित्र आत्म्याच्या युगामध्ये जगत आहोत. म्हणून जे आपल्याला सियोनमध्ये आपले मार्ग शिकवतील त्यांचे नाव आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. अगदी प्रथम चर्चच्या काळातही शिष्यांनी येशूचे नाव घेऊन दुष्टात्म्यांना बाहेर काढले. त्यांचे नाव आपल्याला पापांची क्षमा आणि परमेश्वराचे तारणाचे अभिवचन देते. भाऊ आणि बहिणींनो, परमेश्वराचे नाव फार महत्त्वाचे आहे. पवित्र आत्म्याच्या युगामध्ये पिता ख्रिस्त आन्सांगहोंग आणि नवीन यरुशलेम स्वर्गीय माता यांच्या नावाचा प्रचार जगभरात करण्यात आला पाहिजे. या कारणास्तव प्रकटीकरण अध्याय 3 मध्ये कोणत्या नावाची भविष्यवाणी करण्यात आली आहे? ते नवीन नाव आहे. जरी नवीन नावाबद्दल राजाची आज्ञा देण्यात आली असेल, पण काही जण म्हणतात, कोणतेही नवीन नाव नाही. नवीन नाव पुकारणे विधर्म आहे. हा राजाची आज्ञा नाकारल्याचा परिणाम आहे. जर एखादे नाव इतरांद्वारे वापरले जात नसेल, तर त्याचे नावाच्या रूपात काही मूल्य आहे का? जरी नाव आपले आहे, पण याचा वापर इतरांद्वारे जास्त केला जातो. येशूचे नवीन नाव. याच्यात या युगामध्ये पापांची क्षमा आणि तारणाबद्दल एक महत्त्वाचा संदेश आहे. अशा प्रकारे हे नवीन नाव पुष्कळ लोकांना माहीत असले पाहिजे. चर्च ऑफ गॉड ख्रिस्त आन्सांगहोंग आणि नवीन यरुशलेम स्वर्गीय मातावर विश्वास ठेवते. मला आशा आहे की हा संदेश त्वरित चर्च ऑफ गॉडशी जोडलेला असू शकतो. मग या आपण अभिमानाने संपूर्ण जगासमोर पिताचे नाव आणि माताचे नाव प्रकट करूया. बायबल पूर्णपणे राजाच्या संपूर्ण आज्ञांनी बनलेले आहे आणि अशा प्रकारे प्रत्येक शब्द मौल्यवान आहे. म्हणून सर्वांनी या मौल्यवान शिकवणींचे पालन केले पाहिजे आणि नवीन नावाने बाप्तिस्मा घेतला पाहिजे. सियोन कुटुंबातील सर्व सदस्यांना या नावामध्ये आशीर्वादांचा उपभोग घेता येईल अशी आशा करून मी आजचा उपदेश समाप्त करू इच्छितो. तुमचे खूप खूप आभार.